ज्या वेळेस रामचंद्रजी पुष्प वाटिकेमध्ये फुलं तोडण्यासाठी जात आहे, आमच्या माताजीचं हे आगमन त्या ठिकाणी होतंय आणि इथून आता शृंगार रसाला आरंभ झालाय। हा रामायणामधला एक महत्वाचा रस आहे, त्याचं नाव आहे शृंगार रस। आणि आपल्या भारतीय रागदारीमध्ये, राग दरबारीमध्ये असा एक राग आहे, ज्या रागाचं गायन केलं शृंगार रस आपोआप येतो, त्याचं नाव आहे बहार। सीताजी मातेचं आगमन झालंय, टाळ्या वाजवत वाजवत सगळ्यांनी राम कथेमध्ये आमच्या मातेचं स्वागत करायचं आहे। बाबाजी म्हणतात देही अवसरो सीता आमच्या मातेचं आगमन हे त्याच बागेमध्ये झालं, ज्या बागेमध्ये रामचंद्रजी फुलं तोडण्यासाठी आले। आणि बघा, ऐका, माझ्याकडे लक्ष द्या। सीताजी मातेचं जसं आगमन बागेमध्ये झालं, आमच्या रामचंद्रजींचं अंग फडकायला लागलं, तेही मंगल अंग सुहाई अंग फडकायला लागलं। रामचंद्रजी लखनजीला म्हणतायत, लखन अरे माझं उजवं अंग फडकते, नक्की चांगला शकून आहे, माझ्यासोबत काहीतरी चांगलं होणार आहे लखन, चांगलं होणार आहे। असं आहे, पुरुषाचं उजवं अंग फडकत असेल, स्त्रीचं डावं अंग फडकत असेल तर हा शकून मानला जातो, शकून। पण काही मिनिटा करता ते सारखं सारखं फडकत असेल तर मग व्याधी आहे समजायची, डॉक्टरला दाखवायचं। एक ज्योतिषी एक माणूस ज्योतिषाकडे गेला, ज्योतिषाकडे म्हणायला लागला, ज्योतिषी पंडितजी माझा हा जो डोळा आहे ना, डोळा उजवा डोळा सारखा फडकतोय। ज्योतिषीने आपलं शास्त्र काढलं, पाहिलं डोळा फडकतोय, लक्ष्मीचा योग आहे, 8 एकर वावराचा तुमचा सौदा, शेताचा सौदा। तो म्हणला पंडितजी माझा डावाही डोळा फडकतो। अरे 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 लेका, लक्ष्मी येईल दारातूनच निघून जाईल। पंडितजी माझा उजवा पाय फडकतोय, उजवा पाय। पंडितजीने शास्त्र पाहिलं, वा वा वा, भाग्यवान आहेस लेका, उजवा पाय फडकतो, यात्रेला जाण्याचे योग आहेत तुझे, नेहमी शरण्यामध्ये जाण्याचे योग आहेत तुझे, भाग्यवान आहे। पण तो म्हणला माझा डावाही पाय फडकतो, लेका जाशील रेल्वे स्टेशन पर्यंत, वापस येशील। पंडितजी माझं पोटही फडकतंय, पोट। पंडितजीने शास्त्र पाहिलं, पोट फडकतं, चांगलं जेवण भेटणार, चांगलं जेवण। पोट फडकते, चांगलं जेवण भेटणार लेका तुला, गुलाबजामुन खायला भेटतील, भाग्यवान आहे। पण तो म्हणला माझी मान नाही फडकून राहिली। ते पंडितजी म्हणले का खुजेला काही का निंगटून लेका, तुला आजार आहे लेका, डॉक्टरला दाखव। काही मिनिटा करता अंग फडकत असेल शकून रामचंद्रजी लखनजीला म्हणताय, लखन अरे माझं अंग फडकते, नक्की चांगलं होईल। आणि त्या अवधीमध्ये सीताजी मातेची एक सखी आहे, ती रामचंद्रजी ज्या बागेमध्ये फुलं तोडतायत त्या बागेमध्ये आले आणि त्या सखीने सीताजी रामचंद्रजींना पाहिलं, जसं पाहिलं महाराज शुद्ध हरवली, वेड्यासारखी स्थिती झाली, धावायला लागली, अगं सीते, अगं सीते, अगं झालं काय, अगं झालं काय, सांग ना, का वेड्यासारखी करतेस? अगं अगं ज्यांची सगळ्या नगरामध्ये चर्चा आहे ना, त्या राघवाला मी पाहलंय, कुठे आहे? आणि सीताजी माता त्या सखीच्या सोबत यायला लागली। आणि बघा रामचंद्रजींचं दर्शन आमच्या माताजीलाही झालं, आमच्या मातेलाही झालं। 2 झाडाच्या डहाळ्या आहेत, त्या डहाळ्यांना वेगळं केलं, रामचंद्रजींकडे पाहिलं, नारदांच्या वचनाचं स्मरण झालं। नारदांनी सांगितलं होतं, हे सीते, या बागेमध्ये सर्वप्रथम जो पुरुष तुला दिसेल ना तोच तुझा पती। नारदांच्या वचनाचं स्मरण झालं, हे तर माझे जन्म जन्मांतरीचे पती आहेत। नारदाच्या वचनाचं स्मरण, आनंद झाला।
आमची सीताजी माता रामप्रभूकडे पाहते. आता माझ्या राघवाचं लक्ष ही सीताजीकडे गेलं. दोघांचंही एकमेकाकडे लक्ष आहे. कशी आहे स्थिती? तुळशीदासजी बाबा म्हणतात, देखे सेयसो सुख पावा, देखे सेयसो सुख पावा, हृदय सराहत वचननु आवा, हृदय सराहत वचननु जनु बिरंती सब निज निपुणाई, जनु बिरंती सब निज निपुणाई, बिरज विश्व कह प्रगति देखाई, बिरज विश्व कह प्रगति देखाई. दोघांचीही एक नदीच्या ठिकाणी लागले. तो प्रसंग गोड आहे. तुळशीदासजी बाबा म्हणतात, अरे त्या प्रसंगाचं मी काय वर्णन करावं. जगत जननी आणि जगत पिता रामचंद्रजी दोघे एकमेकांना पाहताय आणि सगळ्या सगळ्या आता सीताजीला सावध करताय. हे जानकी बस बस. आणि त्या ठिकाणी डोळ्याच्या या द्वारातून हृदय पटलामध्ये हृदयामध्ये रामचंद्रजींच्या छबीला बंदिस्त केल्या जाते. आणि आमची माता आता निघावं वाटत नाही तिला. ते स्वरूपच असं आहे महाराज, कुणाला टाकावं असं वाटेल. आणि सीताजी माता त्या ठिकाणी निघाली, गिरिजा मातेच्या मंदिरामध्ये आली. पहा गोड भाव आहे. विचार जर केला तर आपण रामकथेमध्ये सीताजी मातेला रामचंद्रजींचं दर्शन हे सर्वप्रथम कोठे झालं? बागेमध्ये, बरोबर ना? म्हणजे प्रत्येक भक्ताला देवाचं दर्शन हे कोठे होत असतं? बागेमध्ये. बागेमध्ये प्रत्येक भक्ताला देवाचं दर्शन होत असतं गड्या. पण ती बाग कोणती? संत सभा चहुदिसी यवराये, श्रद्धा ऋतू बसंतो समगाये. संत समाज रूपी बाग. आणि या संत समाज रूपी बागेमध्ये प्रत्येक भक्ताला देवाचं दर्शन होत असतं गड्या. बागेमध्ये देव भेटतो. बाग ही माणसाला प्रसन्नता निर्माण करते. बाग उदासीन असू द्या मनुष्य, पण बागेमध्ये गेला रे गेला की त्याला प्रसन्न वाटतं. बागेमध्ये देवाचं दर्शन घडत असतं. पण आजच्या बागेमध्ये हे घडत नाही. आजच्या बागेमध्ये काय आहे? काय आहे आजच्या बागेमध्ये? कळलं ते आजच्या बागेमध्ये काय? संत सभा चहुदिसी यवराई. बागेमध्ये देव भेटतो. रामचंद्रजींची आणि सीताजी मातेची भेट बागेमध्ये आहे. आणि आता सीताजी माता गिरिजा मातेच्या मंदिरामध्ये आली. गिरिजा मातेची पूजा केली आणि हार टाकला घेते. गिरिजा मातेच्या गळ्यामध्ये हात जोडले आणि आता सीताजी माता गिरिजा मातेचं पूजन करायला लागली. मी शरण तुला अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा. अंबे मा जगदंबे मा, अंबे मा जगदंबे मा, शरण
जय गिरिवराज किशोरी जय महेश मुखचंद चकोरी जय गजवदन षडानन माता जगत जननी दामिनी दुतिगाता नहीं तव आदि मध्य अवसाना अमित प्रभाव वेद नहीं जाना भव भव विभव पराभव करिणे विश्व विमोहिनी स्ववस विहारिणी गिरिजा मातेचं पूजन केले जाते गिरिजा माता आशीर्वाद देते हे सीते ज्यांच्या चरणी तुझं मन अनुरुक्त झाले ना तोच पती तुला मिळेल दिव्य वरमाला सीताजींच्या जवळ दिल्या जाते आई जगदंबेचा आशीर्वाद भेटला सीताजी मातेला आनंद होतोय आणि सीताजी माता आता निघून जाते